तर उमापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण एक असं तेल तयार करणार आहोत ज्याला आपण ओनियन तेल म्हणतो। ते बाहेर मार्केटमध्ये सुद्धा मिळते, पण तेच तेल आपण घरी छान असं घरच्या साहित्यातून तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर तेही कोणतेही केमिकल न वापरता आणि केमिकल फ्री हे असं तेल आपल्याला तयार होणार आहे। तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर मी इथे 100 ग्रॅम सरसोचं तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही वाटलं तर खोबरेल तेल पण घेऊ शकता, पण मी इथे सरसोचं तेल घेतलेलं आहे कारण की मी नेहमी सरसोचं तेल माझ्या केसाला सरसो तेलच केसाला लावते असं पण। आणि परत वाळलेला आपला कढीपत्ता जो असतो ना मी घेतलेला आहे। जर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तो पण चालतो, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी वाळलेलाच घेतलेला आहे। कायम मी वाळवून ठेवते, कधी असतो कधी नसतो, कधी आपल्याला काम पडते म्हणून। तर बस आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे, सोबतच छान अशा मेथ्याचे दाणे मी एवढे घेतलेले आहेत। तुम्ही 25 ग्रॅम वगैरे मोजून ठेवू शकता, तर तेवढे घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला मस्त असा मीडियम साईजचा नाही, मी मोठ्या साईजचा कांदा छान असा कापून घेतलेला आहे ओनियन। तर तेच आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि छान असं पूर्ण सगळ्या वस्तूंचा अर्क उतरतपर्यंत आपल्याला हे छान तेलामध्ये गरम होऊ द्यायचं आहे। आणि आपले जे आपण कांदे चिरून घातलेले आहेत ना, ते पण छान असे जोपर्यंत पूर्ण मुरत नाही ते आणि छान जोपर्यंत आपण जे कांदे घातलेले आहेत त्याचा कलर चेंज नाही होत तोपर्यंत आपल्याला तेल असं छान गरम करायचं आहे। तर ते मी कमी गॅसवरच करणार आहे, आपल्याला फुल गॅस इथे कुठेही करायची नाही। कमीत कमी 5-7 मिनिटांमध्ये हे सगळं होऊन जाईल। तर कमीत कमी 5 मिनटं झालेले आहेत। आता कमी गॅसवरच मी होऊ दिलं, परत मग थोडंसं मिडियम गॅस केलेला आहे। तर त्यानंतरही आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे, जोपर्यंत आपण जी कांदे घातलेले आहेत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला करायचं आहे। हे तर मी तुम्हाला सांगितलं। आणि परत एक घट्टा छान असा रेस्ट द्यायचा आहे। रेस्ट दिल्यानंतर मग आपल्याला हे छान असं चाळणीनी, तुमच्याकडे गाळणी असेल त्याच्याने तुम्ही गाळू शकता। तर चला मग मी चहा गाळणीनीच गाळून घेत आहे। मी श्वेता माझ्या तर मराठी त्याचा जो आपण तेल टाकलेलं होतं सरसोचं त्याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे। तर आज मला उद्या केस धुवायचे आहेत, तर म्हणून मी आजच तयार केलेलं आहे। आता जे काही आपल्या ओनियनला वगैरे म्हणा की जे काही तेल लागलं असेल, जेवढं मटेरियल टाकलं आहे त्याला तेल लागलेलं असेल तर ते तेल मी आज रात्री लावून घेईन। तर यासाठीच मी आज तयार केलेलं आहे, म्हणजे तेही वाया जायला नको। परत आपण हे तेल तयार केलेलं आहे, ते तेल पण आपण छान असं माझ्या ज्या सरसोच्या तेलाचा डब्बा होता ना, मी त्याच्यातच भरून घेणार आहे। तर बघू शकता हे छान असं तेल तयार झालेलं आहे। कमीत कमी 15-20 दिवस तरी आपल्याला निदान चालेल, कारण की आपण हे तेल आपण लावून नाही राहू शकत। जर तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही केस धुवायच्या 1 घंटा अगोदर लावायचं आणि छान असं मसाज करायची आणि मसाज केल्यानंतर मग 1 तासाने केस धुवायची आणि तुम्ही खरंच 2 लावण्यातच तुम्हाला फरक जाणवेल, ही माझी गॅरंटी आहे। मग तुम्ही मला स्वतः कॉमेंट्स करून सांगाल की खरंच हे तेल खरंच खूप उपयुक्त आहे बा म्हणून। आपण तेच तेल बाहेरनं खूप महाग याच्यात प्रोडक्टमध्ये आपण विकत घेतो, पण आपण घरी तयार करत असताना का नाही तयार करू शकत? तर मी पण घरी तयार करते, नेहमीच करते। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्वंदाचे फुलं पण यामध्ये ॲड करू शकता। बस आपलं तेल तयार आहे। तर आता याच्यानंतर संध्याकाळचं टायमिंग होता, ह्या टायमिंगवर कसं आपल्याला वेळही राहतो 6-7च्या दरम्यानमध्ये। एकदम आपण 6 वाजता स्वयंपाक नाही मांडत, तर तो खाली टायमिंग होता म्हणून मी त्या टायमिंगला हे तेल तयार करून घेतलं। परत नक्षला मग ग्रेप्स धुवून खायला दिले। तर आता हा दुसऱ्या दिवशीचा वेळ आहे। सकाळी माझे सगळे घरकाम आवरून झालेले आहेत। तर चला म्हटलं मी मूग भिजत घातलेली होती, भिजत घातल्यानंतर मी त्याला कोंब वगैरे नाही एवढे दिले, डायरेक्ट भिजत घातले आणि सकाळी फोडणी घालणार आहे। तर चला म्हटलं तेच तुम्हाला शेअर करूया। तर त्या अगोदर म्हटलं सकाळची घाई खूप असते, कारण की मुलांनाही स्कूलला जायचं असतं, यांनाही त्यांच्या कामावर म्हणजे काम म्हणजे ते पण स्कूलमध्येच जातात, तर त्यांनाही जायचं असतात। माझे दोन्ही मुलं बाहेर सकाळी 8पर्यंत सगळे बाहेर पडून जातात, तर तोपर्यंत मला माझा स्वयंपाक आवरावं लागतो। तर चला मग आता कणिक भिजवून ठेवलेली आहे, तर मूगची उसळ करायची आहे। तर अद्रक लसण नव्हतं तयार, तर चला म्हटलं अद्रक लसण करून घेऊया। त्यामध्ये मग अद्रक, थोडंसं लसण आणि अद्रक वगैरे धुवूनच ठेवते मी। परत थोडंसं कोथिंबीर, वाटलं तर मग मी शेंगदाणे ॲड करते आणि थोडंसं जिरं असं टाकून मी अद्रक लसणचा पेस्ट बनवून ठेवते। कांदा वगैरे मी अद्रक लसणामध्ये नाही टाकत, जर तुरंत भाजी करायची आहे वेळेवरच तर तेव्हाच मग कांदा वगैरे टाकते। कारण की हे ना अद्रक लसण एका भाजीला वापरल्यानंतर आपण ठेवून देतो फ्रीजमध्ये, नंतर मग 2-3 भाजीला आपण तेच वापरतो, 1-2 भाजीला, कारण की रोज रोज रसाच्या भाज्या नाही होत। मोकळ्या भाज्यामध्ये पण मी फार कमी अद्रक लसण यूज करते। तर चला मग आता मूगची उसळ करायची आहे। तर रोज मूग भिजत घातल्यानंतर छान असे स्वच्छ त्या मूगला मी धुवून घेणार आहे। तर मीडियम साईजचा कांदा वगैरे टाकून परत अद्रक लसण टाकून
त्यामध्ये एक टमाटर घालून घेणार आहे. टमाटर घातल्यानंतर मग जे काही आपले जे बेसिक मसाले आहेत तर त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च, मीठ, काळा मसाला, धणे पावडर, जेवढे काही बेसिक मसाले आहेत ते सगळे घालून छान असं कढसवल्यानंतर मग त्यामध्ये मग मी मूग घालणार आहे. तर ना एवढी मोठी मूग शिजायला भरपूर वेळ लागणार होता. परत नक्षला स्कूलला जायची पण खूप घाई होती. तर मी म्हटलं एवढी मोठी मूग शिजायला वेळ लागेल म्हणून थोडंसं पाणी घालून त्याच्यासाठी वेगळी अशी मूग मी शिजवून घेतली, कारण की टिफिन तयार करायचा होता ना म्हणून. मग नंतर मी ही मूग घेऊन मग मी छोट्या कुकरला लावणार आहे. कुकरमध्ये टाकल्यानंतर एका शिटीत आणि कमी गॅस केलं की ती मूग छान अशी शिजून जाते. तर बस हा पण तयार झालेला आहे आणि स्कूलला जात आहे. तर तुम्हा सगळ्यांना बाय करत आहे. चला मग आता ही जी काही मूग आहे ना तर ही मूग मी आता छोट्या कुकरमध्ये घालते. अशा प्रकारे मी आजची मूगची उसळ म्हणा की भाजी म्हणा जे काही आहे ती मी केली होती. तर बघू शकता छान असा कलर पण वरती आलेला आहे. तर त्यानंतर मग सगळं स्वयंपाक झाला. मग पोळ्या टाकायच्या होत्या तर पोळ्या टाकून घेतल्या. यांना पण जायचं होतं. नव्या सकाळी 6:30 पावणे 7लाच ती घराच्या बाहेर पडून जाते. तर तिच्यासाठी मी वेगळं असं काही बनवून दिलेलं होतं आणि नंतर हा स्वयंपाक बनवलेला आहे. तर आता पोळ्या टाकायच्या आहे. पोळ्या टाकल्यानंतर यांना जेवायला देते आणि हे मग गेल्यानंतर मग हे आपलं घरकाम ते तर रोजच्या गृहिणीला लागलेलंच आहे. तर त्याला मग स्वच्छ असं गॅस ओटा छान पुसून घेते. त्यानंतर आजूबाजूचं जे काही आहे ते सगळं क्लीन करून फ्रीज वगैरे क्लीन करून घेतल्यानंतर मग आपल्या हॉलमध्ये पण जाणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे हे आपले रोजचेच काम आहे आणि रोज हे काम आवरल्याशिवाय होतच नाही. किचनमधलं तर आवरावंच लागतं. त्यानंतर मग हॉलमध्ये पण जर आपण एक दिवस जरी लक्ष नाही दिलं हॉलमध्ये वगैरे तर ना हॉलमध्ये खूप सारी धूळ अशी जमून जाते. परत ना माझं घर रस्त्यावर आहे. रस्त्यावर म्हटलं की धूळ तर ही येतेच येते. तर बेडरूम तर परत माझी गॅलरीच्या समोरच आहे आणि किचन तरी मागे आहे, पण बेडरूम ही समोरच आहे, रस्त्यावरच्या समोरच आहे, जवळच. तर चला मग आता माझ्या बेडरूमचंही मला आवरायचं आहे. परत आता ती सगळी गेल्यानंतर सगळा पसारा आता पडला राहतोच. मग सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून घेते. परत डस्टिंग वगैरे करते. डस्टिंग केल्यानंतर जे काही पुसायचं आहे ते सगळं पुसून घेते. ते पुसायला कमीत कमी 5 किंवा 7 मिनिट जातात. जास्त काही जात नाही, पण ते 5-7 मिनिटच आपल्याला दिवसभर एकदम पॉझिटिव्ह ठेवतात आणि व्यवस्थित ठेवतात. कसं आहे ना मग आपल्याला मग दिवसभर ना जर आपण पुसलं नाही तर आपलं लक्ष तिकडेच जाते. अरे आज मी पुसलंच नाही. माझंही तसंच होते. म्हणून ना मी जेवढं माझं पुसायचा टायमिंग मी ठरवलेलाच आहे. इकडे काम झाले म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरला की मला पुसायच्या अगोदर मी हे सगळं स्वच्छ करून घेते. कधी कधी आंघोळीच्या आधी पुसते, कधी कधी आंघोळ झाल्यानंतर पुसते. जसा वेळ मिळेल मी तसं करते, पण पुसते जरूर. तर चला मग आता सगळं पुसून घेणार आहे. टीव्हीचं शेल्फ पुसून झालं. बेडरूममधलं जे काही आहे ते सगळं पुसून झालं. त्यानंतर आता हे जेवढं आहे तेवढं पुसून घेते आणि दरवाजे वगैरे मी लावूनच ठेवते, कारण की एकटं राहतो आपण. म्हटलं ते समोरचा हॉलचा दरवाजा लावला की पूर्ण उजेड अंदर येतो. परत आता उन्हाळाही सुरू झालेला आहे, तो ऊनही अंदर येते. तर चला मग आता सगळं पुसून झालेलं आहे. बेडरूमची बेडशीट पण आवरून झालेली आहेत. तर असेच माझे काम असतात सकाळचे. खूप मी शेअर केलेलं आहे. चला मग आता मी इथेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला नंतर. बाय.